अनप्रेक्षित प्रेम भाग 18. रिया म्हणाली, आणि ते डिनर मीटिंग वगैरे नको का? म्हणजे खूपच अर्जंट असेल तर ठीक आहे, किंवा मग आठवड्यातून एखाद्या वेळेस पण ठीक आहे, रोज रोज नको. अभि म्हणाला, आय अंडरस्टँड युअर पॉईंट. आजपासून मी घरी बनवलेलं खात जाईन आणि फॅमिलीला जास्त वेळ देईन. रियाला छान वाटलं की ती शांतपणे ऐकलं होतं त्यानं तिचं सगळं बोलणं, आणि उडत ती जे म्हणत होती ते करायला तयारही झाला होता तो. मग मन में लड्डू फुटा असे काहीतरी झालं होतं रियाला. तिला राधिकाचं बोलणं आठवलं. अभि खूप चांगला प्रियकरही असेल. त्याची प्रियसी होण्याचा प्रयत्न खरंच करू का प्रयत्न? आणि नंतर मग स्वतःच्या विचारांवर स्वतः चमकली ती. दिवसामागे दिवस जात होते. ठरल्याप्रमाणे अभि लवकर घरी येत होता, घरी जेवत होता. ऑफिसचं एकही काम घरी घेऊन यायचं नाही. बहुतेक कामाचा बराचसा लोड त्याने स्टॉपवर टाकला होता. मग घरी काय, वेदूसोबत तिचं होमवर्क करायचं, चेस खेळायचा, ड्रॉइंग काढायचे, सोबत कार्टून बघायचं. मावशी पण अभिंचेही बदललेले रूप बघून खूप खुश होत्या. दीपा सोडून गेल्यानंतर फक्त कामातच गुंतून ठेवला होता त्याने स्वतःला. आता परत आनंदी राहायला लागलेला आहे तो. हे सगळं तुझ्यामुळं रिया बेबी, असे 1-2 वेळा मावशीही बोलल्या होत्या रियाला. रिया मात्र हवेतच होती, अलगद तरंगत. तिला काय वाटत आहे तिच्या भावना तिलाही कळत नव्हत्या, पण सगळं हवंहवंसं वाटत होतं तिला. अभि आणि तिचा जास्तीत जास्त वेळ सोबत जात होता असं ठरवून नाही, पण आता त्यांच्यात मैत्री व्हायला लागलेली होती. रिया हक्काने त्याच्याशी आता बोलायला लागलेली होती. तिचे मतही तो निसंकोचपणे मांडायला लागली होती. घरात काय हवं काय नको यात आपोआपच तिने लक्ष घातलं होतं. बऱ्याचशा गोष्टींची जबाबदारी नकळतपणे तिने स्वतः घेतली होती. अभिंची बायको आणि मैत्रीण तर ती झालीच होती, पण प्रियसी हे जरा कठीणच आहे. आकाश म्हणाला, क्या चल रहा है ब्रो? आजकाल रोजच लवकर घरी जातो. अभि म्हणाला, यस ॲक्च्युली मला कळलं की काम तर आहेच, काम महत्त्वाचं आहे, पण फक्त काम काम करून नाही ना चालणार. थोडा टाईम फॅमिलीसोबत पण घालवायला हवा ना. सो आता दिवसभर फक्त काम, पण सकाळ आणि संध्याकाळ फक्त फॅमिली टाईम. आकाश म्हणाला, वा ब्रो, मी इतके दिवस झाले तुला हेच सांगत होतो, पण तू ऐकायचाच नाही. आता अचानक हा चमत्कार कसा काय झाला? अभि म्हणाला, चमत्कार वगैरे काही नाही, रियाचा सल्ला आहे हा. आकाश म्हणाला, आणि तू चक्क तिचं ऐकलंस? आमचं तर नाही कधी ऐकलंस तू. अभि म्हणाला, कम ऑन आकाश, सी इज माय वाईफ, आणि तिच्या मागण्या पण चुकीच्या नव्हत्या ना. आणि आता मला कळत आहे ना, फॅमिली असणं किती महत्त्वाचं असतं. स्पेशली क्यूट वेदू, तिच्यासोबत वेळ कसा जातो कळत नाही. आकाश म्हणाला, आणि वेदूची आई ती कशी आहे रे? अभि म्हणाला, ओ आकाश, मी म्हटलं ना की रिया खूप सेन्सिबल आहे. आकाश म्हणाला, बरंच काही माहिती पडलं आहे तुला आता रियाबद्दल. अभि म्हणाला, यस, कारण मी आता तिच्यासोबत जास्त वेळ घालवतो म्हणून. आकाश म्हणाला, दॅट्स नाईट. व्हॉट अबाउट दीपा, ती आली होती का परत? अभि म्हणाला, नाही, माझ्याकडे तर नाही आली, पण मी लक्ष ठेवून आहे. माझ्या बाबांना भेटत असते ती. आकाश म्हणाला, अभि डोंट टेक हर ग्रँटेड. अभि म्हणाला, डोंट वरी, माझं आहे लक्ष. आकाश म्हणाला, पण मित्रा, तुझं हे फॅमिली टाईम वगैरे ठीक आहे, पण आता मित्रासाठी पण थोडा वेळ काढ. राईट, तुला काढावंच लागेल. मी आणि राधिका लग्न करत आहोत. आमच्या घरचे तयार आहेत. पुढच्या सोमवारची तारीख आहे. एंगेजमेंट आणि लग्न सोबतच करू, अगदी मोजक्या लोकांमध्ये. अभि म्हणाला, वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. कॉंग्रॅच्युलेशन ब्रो. अभि म्हणाला, आकाशला मिठी मारत बोलत होता. आकाश म्हणाला, आणि मी नवरदेव राहणार आहे ब्रो, त्यामुळे मी एकही काम करणार नाही आहे. यू हॅव टू सी दिस ऑल. अभि म्हणाला, अरे काही विषय आहे का भावा? अभि सोफ्यावर बसलेला होता आणि वेदू त्याच्या मांडीवर. दोघेही मिळून कार्टून बघत होते. नेहमी बिझनेस रिलेटेड न्यूजमध्ये इंटरेस्ट असणारा अभि आता कार्टून लावायला लागला होता. दोघेही मिळून डोरेमॉन बघत होते. वेदू म्हणाली, मम्मा, जसं डॅडाचं आणि तुझं लग्न झालं होतं तसंच राधिका मावशी आणि काका अंकलचं लग्न होणार आहे का? रिया म्हणाली, हो तसंच. वेदू म्हणाली, म्हणजे मला पुन्हा नवीन ड्रेस मिळणार? रिया म्हणाली, इतके कपडे आहेत ना तुझ्याकडे. आता आपण फिरायला गेलो होतो तेव्हाच किती कपडे विकत घेतले तुझ्यासाठी, त्यातले अर्धे तर तू अजूनही घातले पण नाहीत.
आता तेच वापरायचे, काही नवीन वगैरे घ्यायचे नाहीत. अभि चुपचाप त्याचं बोलणं ऐकत होता. वेदूने तोंडात पाऊट करत अभिकडे पाहिलं. वेदू म्हणाली, डॅडा मला तो नवीन व्हाईट कलरचा परीवाला ड्रेस पाहिजे. माझ्या फ्रेंडकडे पण तसाच आहे. अभि म्हणाला, ओके. अभि तिची पप्पी घेत बोलला. आणि मग काय, वेदू मॅडम खुश? रियाने नकारात्मक मान हलवली. रिया म्हणाली, तुम्ही गरजेपेक्षा जास्त लाड करत आहात तिचे. माझं तर काहीच ऐकत नाही ती आता. अभि म्हणाला, असू द्या, लहानच आहे ती. आणि माझ्या मुलीला काही आवडलं आणि मी तिला ते घेऊन नाही देणार असं कधीच नाही होणार. आणि तुम्हालाही काही शॉपिंग करायची असेल तर करून घ्या. रिया म्हणाली, नाही, काहीही नको आता मला. ते एक विचारायचं होतं. अभि म्हणाला, काय? रिया म्हणाली, ते राधिका आणि आकाशचं लग्न 8 दिवसातच आहे ना. तिच्या घरचे 2 दिवसांनी येणार आहेत. मग सध्या तिच्यासोबत कोणीच नाही. काम पण आहे ना तिला खूप लग्नाची. अभि म्हणाला, मग तिला इथे यायला सांगा ना. त्यांच्या लग्नाची तयारी आपल्या घरी करूया. आणि राधिका इथे यायला केव्हापासून परमिशन द्यायला लागली? रिया म्हणाली, नाही, ती इथे येणार नाही आहे. मला तिकडे तिच्या घरी बोलवत आहे. अभि म्हणाला, ओ, डोंट यू वेट टू गो. रिया म्हणाली, हा, मग आता तिच्यासोबत कोणी नाही तर आपल्या लग्नात खूप मदत झाली होती मला तिची. आता मला जायलाच हवं. आणि ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. अभि म्हणाला, ओके ओके, ग्रेट इट. कधी जाणार आहात? रिया म्हणाली, उद्या ऑफिसला सुट्टी मिळेल. अभि म्हणाला, तशी मिळून जाईल, पण तुम्ही ज्या प्रोजेक्टवर वर्क करत आहात त्यात जर काही अर्जंट काम आलं तर यावं लागेल. रिया म्हणाली, ओके. वेदू म्हणाली, मम्मा मी पण तुझ्यासोबत येणार. रिया म्हणाली, अजिबात नाही, तुझी शाळा आहे. शाळेला दांडी नाही मारायची. आणि इकडे घरी डॅडा आहेत ना, आजी आहे, तुला 2 दिवसासाठी घेऊन जाईल मी. अभि म्हणाला, वेदू, मम्माला जाऊ दे, मी आहे ना, आपण मज्जा करू. खरं तर मम्मा आपल्याला सोडून जात आहे म्हणून वेदू नाराज झाली होती. पण आता डॅडासोबत राहतील म्हणून खुशही होती. तिला माहीत होतं मम्मा नसली की आपले आणखीनच जास्त लाड होणार. राधिका म्हणाली, रिया अगं तुझा फोन वाजत आहे केव्हांचा. बघ ना कोण आहे. रिया म्हणाली, वेदूच असेल ग, आणखीन कोण? मी खिचडी टाकत आहे, तू लक्ष ठेव. झाली की फक्त तेवढा गॅस बंद कर. राधिका म्हणाली, हो. रियाने मोबाईल हॉलमध्ये चार्जिंगला लावलेला होता. रिया स्वतःशीच बडबड करत होती. अभिंचा फोन यावेळी. रिया म्हणाली, हॅलो. अभि म्हणाला, हाय रिया. रिया म्हणाली, हाय. अभि म्हणाला, हाऊ आर यू? रिया म्हणाली, आय एम गुड. अभि म्हणाला, ओके. अभि नुसताच ऑफिसमधून घरी आला होता. आतापर्यंत तो वेदूसोबत होता म्हणून त्याला काही वाटलं नाही. पण रूममध्ये आल्यापासून त्याला रियाची आठवण येत होती. आता तर त्याला तिची चांगली सवयही लागली होती. शेवटी न राहून त्याने तिला फोन केलाच. आता फोन तर केला, पण पुढं काय बोलावं हे मात्र त्यालाही कळत नव्हतं. अभि म्हणाला, तुमची तब्येत वगैरे ठीक आहे ना? रिया म्हणाली, अभि काय झालं? मी आज सकाळीच तर आले ना इथे. तुम्ही असं का विचारत आहात? अभि म्हणाला, नाही, ते सहजच. रिया म्हणाली, नक्की ना? सगळं ठीक आहे ना तिथे? अभि म्हणाला, हो हो, मी सहज केला होता कॉल. म्हटलं तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर. रिया म्हणाली, नाही नाही, आज आम्ही बरंच सामान घेऊन आलो. तशी जर काही मदत लागली तर सांगू तुम्हाला. अभि म्हणाला, ओके. रिया म्हणाली, वेदू काय करत आहे? अभि म्हणाला, ती झोपली थोड्या वेळ आधीच. रिया म्हणाली, अच्छा, काही त्रास तर नाही दिला ना तिने? अभि म्हणाला, ओ कम ऑन रिया, सी इज माय डॉटर. तिने काही त्रास दिला तरी मी सांभाळू शकतो. रिया म्हणाली, हो ठीक आहे, तसंही ती आता तुमचीच ऐकते. बरं मी काय म्हणत होती? अभि म्हणाला, काय? रिया म्हणाली, तुम्ही काहीही विचार केला आहे का आकाश आणि राधिकाला काय गिफ्ट देणार आहात म्हणून? अभि म्हणाला, नाही अजून. का? रिया म्हणाली, नाही म्हणजे तुम्ही तुमचं वेगळं गिफ्ट देणार आहात का? अभि म्हणाला, वेगळं का? वेगळं गिफ्ट का? हा, जर तुम्हाला राधिकाला काही वेगळं द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता, पण मी जे गिफ्ट देईन ते आपल्या दोघांकडूनच असेल. रियाला खरं तर हेच अभिचा वागणं आवडत होतं. असं काहीतरी बोलून तो नेहमीच तिचा मनाचा ठाव घेत होता. अभि म्हणाला, आणि काय काय गिफ्ट द्यायचं ते पण तुम्ही ठरवा. रिया म्हणाली, ठीक आहे, ठेवू मग आता? इच्छा तर नव्हती अभिची फोन ठेवायची, पण काय करणार? उपाय नव्हता त्याच्याकडे. त्याला तर वाटत होतं की आता तिला घ्यायला जावं.
की बाई रात्री तू आपल्याच घरी थांबत जा, मग दिवसभर हवं तेवढं फिर, पण नाईलाज ना त्याचा. अभि म्हणाला यस, टेक केअर, गुड नाईट. रिया म्हणाली गुड नाईट. रिया परत किचनमध्ये आली तर राधिका दोघींसाठी ताट वाढत होती. राधिका म्हणाली काय ग, किती वेळ? आणि वेदू बरी जागी आहे इतका वेळ? रिया म्हणाली अगं नाही, वेदू नाही, अभिंचा फोन होता. राधिका म्हणाली म्हणजे इतका वेळ तू अभिशी बोलत होती? रिया म्हणाली हो. राधिका म्हणाली अहो, इतका वेळ काय बोलत होता तुम्ही? रिया म्हणाली गप ग, असंच जनरल. राधिका चिडत होती आणि रिया चक्क लाजत होती. राधिकाला तर हे बघून खूपच मजा येत होती. राधिका म्हणाली ओ हो, हे बरं आहे रिया, लग्न माझं आहे पण लाजत तू आहेस. फोनवर मी बोलायला हवं पण तूच लागलेली आहे. बात क्या आहे? रिया म्हणाली गप ग, असं काहीही नाही, उगाच काही पण बोलतेस. राधिका म्हणाली काही पण कशाला, जे दिसत आहे तेच बोलत आहे ना मी. अभिला करमत नसेल तुझ्याशिवाय, तुला सोडून झोप येत नसेल बाबा त्याला आता. रिया म्हणाली काही पण काय राधिका, पागल पोरगी, काही पण काय बोलतेस? राधिका म्हणाली मज्जा आहे बाबा एका मुलीची. रिया म्हणाली भूक लागली बरं मला, जेवूया का आपण? रिया विषय बदलत बोलली. राधिका म्हणाली बरं. राधिकाने रियाला अजिबात वेळ नव्हता. शॉपिंग, आता पाहुणे येतील म्हणून घरात लागणारं सामान, त्यांचा दिवस कधी सुरू होईल कधी संपायचा त्यांनाही कळत नव्हतं. राधिका ती लग्नात घालणाऱ्या लेहंगांचा ट्रायल घेत होती आणि रियाला गोल गोल फिरवून दाखवत होती. वेदू म्हणाली वाव मावशी, यू आर लुकिंग ब्युटिफुल. रिया म्हणाली वेदू बाळा, तू कधी आलीस आणि कोणासोबत आली? वेदू म्हणाली डॅडासोबत. डॅडा बाहेर उभे आहे, तुलाच घ्यायला आलो आम्ही. आपल्याला अंकल आंटीच्या लग्नाची शॉपिंग करायची आहे ना. राधिका म्हणाली बघ, म्हटलं होतं ना मी, अभिला राहत नाही आहे ग तुझ्याशिवाय. रिया म्हणाली गप ग, वेदू आहे इथे, तिच्यासमोर काही पण काय बोलतेस? वेदू म्हणाली मम्मा चल ना ग लवकर, आपली शॉपिंग झाली की डॅडा तुला परत इथे सोडून देईल. रिया म्हणाली अगं पण बाळा, माझ्याकडे आहेत कपडे, तुझं जा डॅडासोबत, मी नाही येत. वेदू म्हणाली नाही नाही मम्मा, तू पण येणार. राधिका म्हणाली हो ना रिया, असा किती वेळ लागणार आहे शॉपिंग करायला? आणि अभि म्हणाला ना तो सोडून देईल तुला इथे परत म्हणून, मग ये ना जाऊन पटकन. आता अभि फक्त तिला घ्यायला इथपर्यंत आला म्हटल्यावर तिला काही नाही म्हणायलाही कसं तरी वाटत होतं. रिया म्हणाली ठीक आहे, मी पटकन कपडे बदलते. रिया म्हणाली सॉरी, थोडा उशीर झाला. अभि म्हणाला इट्स ओके. अभिने कारचा दरवाजा उघडला आणि रिया आत बसली. वेदू मागच्या सीटवर जाऊन बसली. अभिने गाडी सुरू केली. वेदू म्हणाली डॅडा, मला परीचा ड्रेस घ्यायचा ना. अभि म्हणाला येस बेबी, तुला हवं ते घेऊ. वेदू म्हणाली बेबी? अभि म्हणाला अरे काय झालं हसायला? वेदू म्हणाली डॅडा, व्हाय डू यू कॅन मी बेबी? अभि म्हणाला माझी क्यूटसी बेबीच आहे ना. वेदू म्हणाली म्हणजे फक्त लहान मुलांनाच बेबी म्हणतात का? अभि म्हणाला यस. वेदू म्हणाली ना, असं नाही आहे, मोठ्या लोकांनाही बेबी म्हणतात. अभि आणि वेदूच्या गप्पा चालू होत्या आणि रिया फक्त ऐकत होती. अभि म्हणाला मोठं झाल्यावर आपण बेबी नाही राहत वेदू. वेदू म्हणाली पण माझी फ्रेंड ना ती राणी, ती तर मला सांगत होती की तिचे पप्पा तिच्या मम्मीला बेबी बेबी म्हणतात. अभिला तर 2 मिनिटे कळलंच नाही वेदू काय बोलत आहे ते. अभि म्हणाला व्हॉट? रिया म्हणाली तुम्ही शाळेत अभ्यास करायला जाता की अशा गप्पा मारायला? वेदू म्हणाली मम्मा जस्ट होल्ड मी, आणि डॅडा तू पण मम्माला बेबी म्हणत जा ना. अभि तर बिचारा कोंडीत पडला. वेदूच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं त्याच्याकडे. रिया म्हणाली मम्मा लहान नाही वेदू, मग डॅडा मला बेबी कसं काय म्हणतील? खरं तर रियालाही कसं तरी होत होतं, पण तिने सावरत घेतलं. वेदू म्हणाली मग राणीचे पप्पा तिच्या मम्मीला का बेबी म्हणतात? अभि म्हणाला वेदू, बहुतेक त्यांना तिच्या पप्पाला माहीत नसेल कोणाला बेबी म्हणायचं आणि कोणाला नाही म्हणून. वेदू म्हणाली हां असंच असेल, तिचे पप्पांना स्कूलला गेलेच नसतील म्हणून त्यांना हे माहीतच नसेल. हां. फायनली वेदूला तिच्या प्रश्नाची उत्तरे मिळालेली होती आणि अभि आणि रियाला हुश झालं. पण थोड्या वेळाने सगळे शांत होते. मग शेवटी रियाच बोलली. रिया म्हणाली अभि? अभि म्हणाला यस. रिया म्हणाली ती माझ्याकडे खूप कपडे आहेत तर मला आता काही घ्यायचं नाही आहे.
अभि म्हणाला, पण मला काही नवीन कपडे घ्यायचे आहे माझ्या बायकोला. डोंट यू हॅव अ प्रॉब्लेम? उफ, आता काय बोलणार ना रिया? बायकोसाठी नवीन कपडे घ्यायचे म्हणतोय आहे. त्याच्या तोंडून स्वतःसाठी बायको ऐकून म्हणजे पोटात गोळा चाला तिच्या. ती गुच्चूपच बसली. अभि म्हणाला, यस मिस्टर अभिषेक भोसले, डू यू हॅव ॲन प्रॉब्लेम? रिया म्हणाली, नाही. अभि म्हणाला, गुड. अभि गालात हसतच बोलला. तिची उडालेली धांदल, गालांवर पसरलेली लाली बघून त्यालाही फार मज्जा येत होती. वेदू म्हणाले, डॅडा बघ, मी परीच दिसत आहे ना? वेदू गोल गोल फिरवत तिचा घातलेला फ्रॉक अभिला दाखवत बोलत होती. अभि म्हणाला, यस डिअर, आणि तसंही तू माझी प्रिन्सेस आहेस ना? वेदू म्हणाली, आजी आली, आजी आली. रिया म्हणाली, आई तू येथे आणि मावशी तुम्ही पण? कविताबाई म्हणाली, हो. जावई बापू ऐकत नव्हते ना? मावशी म्हणाले, हो ना. आता मला कशाला हवे ना कपडे? पण अभि बाबा काही ऐकत नाही. आता कामवालीला कोण इतकं जीव लावतं म्हणा? पण अभि बाबा खूपच वेगळे आहेत. रिया म्हणाली, मावशी काही पण काय बोलताय तुम्ही? तुम्ही आमच्या घरातल्याच आहात ना? कामवाली वगैरे काही नाही. अभि म्हणाला, मावशी प्लीज आता इमोशनल होऊ नका आणि तुम्हाला हवे तसे कपडे घ्या. रिया म्हणाली, साड्या सेक्शन तिकडं आहे. वेदू म्हणाली, आजी मी पण येते तुझ्यासोबत. तू माझ्या आवडीची साडी घे ना. कविताबाई म्हणाली, बरं बाई चल. कविताबाई, मावशी आणि वेदू साड्यांच्या सेक्शनकडे निघून गेले. अभि आणि रिया तेथेच होते. अभि म्हणाला, तुम्हाला काय घ्यायचं आहे? रिया म्हणाली, साड्या खूप आहे माझ्याकडे. अभि म्हणाला, ओके, मग तुम्ही वन पीस ट्राय करून तुम्हाला मस्त दिसतो. आता रिया काय बोलणार? त्याला ती वन पीसमध्ये आवडते म्हणल्यावर तर ती तेच घेणार होती. अभि म्हणाला, म्हणजे तुम्हाला आवडत नसेल तर ठीक आहे, मी फक्त सजेस्ट केलं. रिया म्हणाली, हो पण लग्नात वन पीस कसा घालणार ना, म्हणून. बाकी काही नाही, पण ठीक आहे. लग्नात घरची एखादी साडी नेसेल आणि बाकी कुठल्या फंक्शनमध्ये तर मी वन पीस घालू शकतेस ना. अभि म्हणाला, ओके. वन पीस घेतानाही रिया हलकेच अभिंचा चेहरा बघत होती. ड्रेस पाहून त्यांचे बदललेले हावभाव म्हणजे त्याच्या आवडीचं घ्यायचं होतं ना मॅडमला. अभि म्हणाला, रिया यू शूड ट्राय धिस पिंक वन. रिया म्हणाली, हा छान आहे, पण घेऊनच टाकू ना आपण. ट्राय काय करायचा? मॅडम तो ड्रेस छानच आहे, पण घातल्याशिवाय कसं समजणार ना तुम्हाला कसा दिसत आहे म्हणून? कपडे दाखवणारी ती मुलगी बोलली. पण शेवटी गेली ती ड्रेस चेंज करायला. अभि बाहेरच होता. थोडासा दरवाजा उघडून तिने बाहेर पाहिलं. अभि म्हणाला, व्हॉट हॅपन? रिया म्हणाली, ते मागे ड्रेसला लेस आहे. अभि म्हणाला, ओ अच्छा. रिया म्हणाली, आता समोर नवरा असताना दुसऱ्या कुणाची मदत कशाला घ्यायची ना? तिला कळत नव्हतं. त्याला नाही म्हटलं तर त्याच्यावर आपला विश्वास नाही आहे असं वाटेल, आणि हो म्हटलं तर उफ. हल्ली आमच्या मनात जे काही विचार चालू आहे त्याच्याबद्दल ते त्याला कळले तर? तो बिचारा वाट बघत होता तिच्या उत्तराची. शेवटी ती बोललीच. रिया म्हणाली, तुम्हीच करा ना. रिया चेंजिंग रूमचा दरवाजा थोडा उघडत बोलली. त्याला पहिले तर विश्वासच बसला नाही, पण मग नंतर स्वतःच्या मनाला आवर घातला. नॉर्मल राहण्याचा प्रयत्न तो आत शिरला आणि दरवाजा लावून घेतला. ती त्याला पाठमोऱ्या उभी राहिली, केस समोर घेऊन. चारही बाजूला आरसेच होते आणि त्या आरशात ती त्याला दिसत होती. मान खाली घालून लाजत उभी होती. ड्रेसची लेस लावायची बाकी होती म्हणून तो ड्रेस थोडा ढिल्ला बसला होता तिला. त्याने हळूच लेस हातात घेतली आणि त्याच्या थंड बोटांचा स्पर्श तिच्या पाठीला झाला. तिच्या अंगावर सरकन काटा आला. तो लेस लावत होता आणि ती डोळे बंद करून फक्त त्याला अनुभवत होती. श्वास त्याचाही जड झाला होता. पटकन ड्रेसची लेस लावून तो बाहेर आला आणि तसा तिनेही रोखून धरलेला श्वास सोडून दिला. धडधड धडधड हृदय तर जणू उड्याच मारत होतं तिचं. थोडं शांत झाल्यावर तिने स्वतःला आरशात पाहिलं. खरंच तो गुलाबी रंग उठून दिसत होता तिला. ती बाहेर आली आणि तो तिला बघतच राहिला. आतमध्ये त्याने तिला व्यवस्थित पाहिलेलं नव्हतं. तिथून फक्त बाहेर निघण्याची घाई होती ना त्याला म्हणून. पण आता त्याची नजर तिच्यावरून काही हटतच नव्हती. अभि म्हणाला, यू आर लुकिंग जस्ट ब्युटिफुल रिया. तो ओघात बोलून गेला आणि तिने लाजून मान खाली घातली. मग हा ड्रेस फायनल करायचा का? त्या मुलीनं विचारलं. रिया म्हणाली, हो. राधिका म्हणाली,
वाव, काय सुंदर ड्रेस आहे हा रिया. रिया म्हणाली, हो ना, पण तेवढाच महाग पण आहे ग. आधी मला ड्रेसची किंमत माहिती नव्हती, पण मग नंतर बिल पाहून तर डोळेच फिरले. राधिका म्हणाली, अरे तू ती अभिषेक भोसलेची वाईफ आहे, पैशांचा काय विचार करतेस ग. रिया म्हणाली, सवय ग ती, आणखीनच काय. हळूहळू राधिकांचं घर पूर्णपणे पाहुण्यांनी भरलेलं होतं. तिचे आई बाबा, काका काकू, मामा मामी, त्यांची मुलं, जवळजवळ 15 जण झाले होते ते सगळे. पण मग रियाचा वेळ काय कोणाला काय हवं नको ते बघण्यातच निघून जायचा. या सगळ्यात अभिशी मात्र तिचं काहीच बोलणं व्हायचं नाही. कामात तिचा तर वेळ निघून जायचा, पण इकडे अभिला मात्र तिच्याशिवाय करमत नव्हतं. तिच्याशी व्यवस्थित बोलणंही झालं की नाही त्याची चिडचिड व्हायची. अवघ्या 2 दिवसावर राधिका आणि आकाशचं लग्न आलं होतं. आज मेहंदी, उद्या घरच्या घरी संगीत आणि हळद, आणि परवा काही मोजक्या लोकांमध्ये लग्न होतं. राधिकांची आई खूप काही सामान घेऊन आलेली होती. पानांच्या साड्या आणि बरंच काही. घरात नुसता गोंधळ सुरू होता. गाणे म्हणणं, राधिकाला चिडवणं, सगळं असं आनंदी वातावरण होतं. छान मेहंदी कलरचा लाचा घालून राधिका तयार होती. मेहंदी काढायला 2 मुली बोलवलेल्या होत्या. राधिकाने खूप हट्ट केला म्हणून रियानेही मेहंदी कलरचा एक पंजाबी ड्रेस घातला होता. 1 साईड ओढणी घेतली होती आणि केसांची वेणी घातली होती. राधिका मेहंदी काढायला बसली. थोड्या वेळाने वेदू आली धावत धावत. वेदू म्हणाली, मम्मा मी आली. रिया म्हणाली, कोणासोबत आली बाळा तू. वेदू म्हणाली, डॅडासोबत. रिया म्हणाली, मग डॅडा कुठं आहे. वेदू म्हणाली, तो तर मला सोडून निघून गेला. आतापर्यंत कोणी वेदूच्या वडिलांबद्दल विचारलं की रियाला टेन्शन यायचं की आता काय सांगायचं म्हणून. पण आता परिस्थिती बदललेली होती. वेदूला वडील होते. अभिबद्दल कोणी काही विचारलं की रियाच्या आधी वेदूच सांगायची. आयुष्य बदलत होतं आता तिचं. वेदू आता 2 दिवस रिया सोबतच राहणार होती. इतके दिवस तिची शाळा बुडेल म्हणून ती वेदूला सोबत घेऊन आलेली नव्हती. अभिही आकाशकडे गेलेला होता. रियाची आई मात्र लग्नाच्या दिवशी येणार होती. वेदूंच्या छोट्या छोट्या हातांवर छान छोटीशी मेहंदी पण खूप छान दिसत होती. रियानेही हातांवर मेहंदी काढून घेतली. राधिकाने जबरदस्ती अभिचं नाव पण लिहायला लावलं होतं तिच्या हातांवर. आपल्या हातांवर त्याचं नाव बघून उगाच लाज वाटत होती तिला. सगळ्यांच्या हातांवर मेहंदी काढून होईस्तोवर खूप उशीर झालेला होता. बरं, गप्पाही कोणाच्या संपतच नव्हत्या. शेवटी 1 वाजता सगळे झोपी गेले. पण वेदू जागीच. झोपच येत नव्हती तिला. रिया म्हणाली, वेदू झोप ना ग, मला पण खूप झोप येत आहे बच्चा. वेदू म्हणाली, मम्मा मला पण झोप येत नाही आहे, आणि बघ ना माझ्या हातावरची ड्रॉइंग सुकली पण. रिया म्हणाली, ड्रॉइंग नाही ग, मेहंदी म्हणतात त्याला. रियाला हसूच आलं तिच्या बोलण्याचं. वेदू म्हणाली, मम्मा डॅडाला फोन लाव ना ग, मला त्यांनाही मेहंदी दाखवायची आहे. रिया म्हणाली, वेदू रात्रीचा 1 वाजलेला आहे ग, डॅडा झोपले असतील. वेदू म्हणाली, नाही, मला आताच बोलायचं आहे डॅडासोबत. रिया म्हणाली, वेदू आता फोन केला तर घाबरतील ना ते. इतक्या रात्री का फोन केला म्हणून, उगाच टेन्शन येईल त्यांना. वेदू म्हणाली, मम्मा लाव ना ग फोन प्लीज. रिया म्हणाली, काय हट्टीपणा लावला वेदू, आता झोपली नाही तर फटके देईल बरं मी तुला. रिया ओरडली आणि वेदू जोरजोरात रडायला लागली. आधीच ती हट्टी, त्यात अभि तिचे सगळेच लाड पुरवायचा. मग काय तिचा हट्टीपणा आणखीनच वाढला होता. तिच्या रडल्यामुळे 1-2 जण उठलेही. शेवटी रियाला अभिला फोन लावावाच लागला. अभिने फोन उचलला. थोडा गुंगीत होता तो, अडखळत बोलत होता. रियाला वाटलं कदाचित झोपेत आहे. अभि म्हणाला, यस रिया. रिया म्हणाली, ते वेदूला तुमच्याशी बोलायचं होतं. वेदू म्हणाली, डॅडा व्हिडिओ कॉल करा ना. बाजूंनी वेदून ओरडली. अभिने ते ऐकलं. अभि म्हणाला, ओके प्रिन्सेस. अभिने व्हिडिओ कॉल केला आणि रिया त्याला बघतच राहिली. पूर्ण नशेत होता तो. आकाशच्या फ्लॅटवर होता. डोळे पूर्ण लाल झालेले होते. रिया काही बोलणार त्याआधीच वेदूने मोबाईल तिच्याकडे घेऊन घेतला. वेदू म्हणाली, डॅडा हे बघ माझी मेहंदी. वेदू त्याला दोन्ही हात दाखवत बोलत होती. अभि म्हणाला, वाव इट्स ब्युटिफुल. वेदू म्हणाली, मम्माने पण काढली मेहंदी. मम्मा डॅडाला दाखव ना मेहंदी. अभिची अवस्था बघून रियाला त्याच्याशी बोलायची इच्छा अजिबात नव्हती. त्याचा खरं तर खूपच राग आलेला होता तिला. रिया म्हणाली, काही गरज नाही, तू दाखवली ना, आता ठेव फोन. अभि म्हणाला, काय झालं, दाखव ना मला मेहंदी रिया. रियाला कळलं होतं की तो नशेत बोलत आहे म्हणून, पण तरीही तिने तिचे हात त्याला दाखवले.
त्याला धड डोळे उघडेही ठेवता येत नव्हते, तरीही चेहरा एकदम मोबाईल जवळ नेऊन बारीक डोळे करून तो रियाच्या हातावरील मेहंदी बघत होता. अभि म्हणाला, यू राईट माय नेम ऑन युअर हँड. रिया म्हणाली, नाही. अभिचा चेहरा उतरला. अभि म्हणाला, व्हाय, तू माझं नाव नाही लिहिलं होतं तुझ्या हातांवर? तरी पण मला आवडली तुझी मेहंदी. पण मला तुझ्या हाताची किस घ्यायची आहे. त्याचं बोलणं ऐकून रियाच्या पोटात गोळाच आला, पण सोबत वेदूही होती म्हणून तिने लगेच विषय बदलवला. आणि तसंही अभि काय बोलत होता याचं त्यालाही भान नव्हतं. रिया म्हणाली, अभि, खूप उशीर झालेला आहे, तुम्ही झोपा आता. अभि म्हणाला, नो नो, आय डोंट वेट टू स्लीप. मला फक्त तुला बघतच राहायचं आहे. प्लीज डोंट क्यूट द कॉल. आता काय बोलणार रिया? तिला कळत होतं तो नशेत आहे. राग तर येतच होता त्याचा, पण त्याचं हे बोलणं आता कुठेतरी आवडतही होतं तिला. वेदू म्हणाली, मम्मा, डॅडा असा का बोलत आहे आणि त्याचे डोळे असे लाल का झाले आहेत? रिया म्हणाली, आपण त्यांना झोपेतून उठवलं ना म्हणून. झोपलेले होते ना ते बस. अजून वेदूचा पुढचा प्रश्न यायच्या आधीच रियाने फोन ठेवून दिला. आकाश म्हणाला, काय यार, कमी घ्यायची ठरवली होतं ना, पण झाली जास्तच. अजूनही डोकं दुखत आहे. अभि म्हणाला, पण तुझी बॅचलर पार्टी मला चांगलीच भारी पडणार आहे. आकाश म्हणाला, का? म्हणजे मला काही कळत नाही. छान एन्जॉय केलं की आपण? अभि म्हणाला, अरे यार, रात्री रियाचा फोन आला होता. आकाश म्हणाला, काय? का? अभि म्हणाला, डोंट नो, काही आठवत नाही यार. पण यार, तिला कळलं असेल की आय एम ड्रिंक. काय माहीत यार, मी नसेत काय काय बोललो असेल तिला. अभि डोक्याला हात लावत बोलत होता आणि आकाश मात्र जोरजोरात हसायला लागला होता. आकाश म्हणाला, त्याचं हसणं संपतच नव्हतं. पोट धरून हसत होता तो. अभि म्हणाला, स्टॉप धिस आकाश. आकाश म्हणाला, काय करू मग? आता काही खरं नाही तुझं. अभि म्हणाला, बेटा, तुझं लग्नही काही जास्त दूर नाही आहे, उद्याच आहे. मग सांगेल मी तुला. आकाश म्हणाला, बरं, लग्नावरून आठवलं ब्रो, आज संगीत आणि मग हळद आहे माझी. आताच उशीर झालेला आहे. आपल्याला लवकर हॉलवर पोचावं लागणार आहे. चल आवर लवकर. अभि म्हणाला, चिल बोल, तुझंच लग्न आहे, तू गेल्याशिवाय सुरू नाही करणार ते फंक्शन. आकाश म्हणाला, अभि भावा, आपल्या बायका जरी मैत्रिणी असल्या ना, तरी त्यांच्यात जमीन आसमानचा फरक आहे रे. राधिका काही रियासारखी नाही आहे. अख्ख्या लोकांसमोर पाण उतारा करेल ती माझा. उशिरा आलो म्हणून. ते काही नाही, चल लवकर आवर. हॉलमध्ये छान डेकोरेशन केलेलं होतं. कसं तरी घाईघाईत करत आकाश आणि अभि तेथे पोचले, तरी त्यांना थोडा उशीरच झाला होता. त्यांचे काही मित्रही होते त्यांच्यासोबत. राधिकाच्या घरच्यांनी छान स्वागत केलं आकाश आणि त्यांच्याकडच्या सगळ्या पाहुण्यांचं. आकाशने मात्र आल्या आल्या राधिकासमोर सॉरीचा पाडा सुरू केला होता. अभिला मात्र त्या दोघांना बघून हसूच आलं. किती वर्षांपासून ओळखत होता तो त्या दोघांना, पण अजूनही ते बदललेले नव्हते. राधिका तसंच चिडणं होतं राधिकाचं, आणि तसाच रुधवा काढण्यासाठी आकाशची धावपळ. सगळं तसंच. विचार करता करताच त्याची नजर रियाकडे गेली. तिचा हात पकडून वेदू पण येत होती. डॅडा डॅडा ओरडत धावतच आली ती अभिकडे. अभिने तिला कडेवर घेतलं, पण लक्ष मात्र पुन्हा रियाकडे होतं. तोच गुलाबी रंगाचा वन पीस घालून तयार झालेली होती ती. अभि आपल्याचकडे बघत आहे हे कळत होतं तिला, पण ती मात्र त्याच्याकडे बघत नव्हती. रात्रीचं अजून विसरलेली नव्हती ती. रिया म्हणाली, वेदू, तू थांब डॅडासोबत. मी सगळ्यांना ज्यूस दिलं की नाही बघून येते. साधं नजरवर करून पाहिलंही नाही तिने त्याच्याकडे. तू इतका गुंतला होता तिच्यात की त्यालाही काही बोलायला सुचत नाही. आकाश म्हणाला, राधिका प्लीज यार, उद्या आपलं लग्न आहे, आज हळद. आता तरी रागवू नकोस ना यार. हा रुसवा फुगवांचा कार्यक्रम आपण लग्न झाल्यावर करू हवं तर. राधिका म्हणाली, आकाश तू जास्त बोलू नकोस हा, नाहीतर आता लग्न कॅन्सल करेल मी. आकाश म्हणाला, अरे यार राधिका बघ ना, तू असंच तोंड करून बसलीस तर फोटोजही चांगले नाही येतील ग. राधिका म्हणाली, हा तेही आहेच बरोबर, फोटो चांगले यायला हवेतच. ठीक आहे, आता सोडते तुला, लग्न होऊ दे मग बघते तुला. आकाश म्हणाला, हो, लग्नानंतर एकमेकांना बघायचं तर आहेच आपल्याला. आकाश तिला डोळा मारत बोलत होता आणि राधिका गोंधळली. राधिका म्हणाली, फाजिलीपणा नकोस करू आकाश, इथे आपल्या घरचेही आहेत सगळे. संगीतचा कार्यक्रम सुरू झाला. राधिका आणि आकाशचे भाऊ बहीण नाचत होते.
खूप कमी वेळात बसवलेला डान्स, पण मज्जा त्यातच होती ना. कोणी चुकत होतं तर कोणी डान्स स्टेप विसरत होतं. राधिकाने वेदूला स्वतःजवळ बसून घेतलेलं होतं. वेदू म्हणाली, राधिका मावशी, मला डॅडाजवळ बसायचं आहे, तुझ्याजवळ नाही. राधिका म्हणाली, ए गप ग, आधी तर माझ्या जवळच असायची ना तू सारखी, मग आता काय झालं तुला? वेदू म्हणाले, आधी मला डॅडा नव्हता ना, पण आता आहे. राधिका म्हणाली, अच्छा, मग डॅडा आला तर मावशी नको का? हो ना, थांब, यापुढं तुला पिझ्झा खायला बाहेर घेऊन जाणारच नाही मी. राधिका डोळे बारीक करत बोलत होती. वेदू म्हणाली, तू तर माझी फेवरेट मावशी आहेस ना ग. राधिका म्हणाली, आली मोठी लब्बाड. बरं आता ते फोटोग्राफर काका बघ, माझेच फोटो काढत आहेत ना. तू माझ्यासोबतच थांब, म्हणजे तुझे पण खूप सारे फोटोच येतील. वेदू म्हणाली, खरंच? राधिका म्हणाली, हो मग. वेदू म्हणाली, मावशी तू त्या फोटोग्राफर काकांना सांग ना की माझे आणि मम्मा डॅडाचे पण फोटोज काढ म्हणून. राधिका म्हणाली, बरं बाई, सांगेल हो, तुमचे पण फोटोज काढू म्हणून. संगीत झालं की नवरदेव नवरीला हळदही लागली होती. रिया मात्र पूर्णपणे टाळत होती अभिला. शेवटी संधी साधून त्याने तिला एकटीत गाठलंच. अभि म्हणाला, हे रिया, व्हॉट हॅपन? व्हाय आर यू इग्नोर मी? रिया म्हणाली, ओहो, तर तुम्ही शुद्धीत आहातच तर मिस्टर भोसले. मला वाटलं अजूनही नसीतच आहात, म्हणून काही बोलली नाही तुमच्याशी मी. अभि बोलला, आय एम सॉरी रिया, का रात्री थोडी जास्तच झाली होती. ती आकाशची ब्लॅचर पार्टी होती ना, म्हणून. सॉरी फॉर दॅट. रिया म्हणाली, मला का सॉरी म्हणत आहात? भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.